नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंती आहे आणि दत्त जयंती आहे. असा तिन्ही योग आज जुळून आलेला आहे. खूप छान चांगला दिवस आहे आज. तर मी सगळं घर क्लीन केलेलं आहे, पूजा करायची आहे. तर आधी मी पूर्ण सगळं घर क्लीन केलं, फरशी पूर्ण पुसून घेतली. त्यानंतर दरवाजा चौकट वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर दरवाजावर स्वस्तिक काढलेलं आहे. त्याचबरोबर चौकटीवर वरतीसुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे मी. तर विहान स्कूलला गेलेला आहे, त्याचं सगळं आवरून आधी मी दिलं पहिल्यांदा आणि घरातील देवपूजा करून घेतली. आणि आता मला पूजेची मांडणी करायची आहे. त्याआधी रांगोळी काढायची होती. आधी सकाळी मी सगळं नुसतं क्लीनच केलं होतं, रांगोळी काढलेली नव्हती. उठल्यावरती आधी म्हटलं की सगळं आवरून घेऊयात, कारण विहानला स्कूलला पाठवायचं होतं, त्याचा डबा करायचा होता. माझा काय उपवास आहे, त्यामुळे म्हटलं की त्याला हे सोडायला गेलेले आहेत आणि आपण म्हटलं की तोपर्यंत फक्त पूजा वगैरे मी करून घेतली होती आणि सगळं क्लीन करून घेतलं होतं. रांगोळी काढायची होती, तर म्हटलं की आता रांगोळी काढूया. छोटीशी रांगोळी मी काढते, कारण जास्त मोठी इथे जागा पण नाही आहे आणि विहान ठेवत नाही, पुसून टाकतो तो. आल्यासुद्धा आता ही रांगोळी पुसून टाकलेलीच होती त्याने परत. तर अशी मी मस्त रांगोळी छोटीशी काढलेली आहे. तर आता पूजेची मांडणी करून घेते. तर देवाच्या तिथे समोरच मी पूजेची मांडणी करते. इथे साईडला वगैरे जागा नाही आहे तेवढी पुरेशी, त्यामुळे मी देवाच्या समोर इथे मी पूजेची मांडणी करते. तर आधी स्वस्तिक काढून घेतलं, चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती कापड अंथरून घेतलं. त्यानंतर कळशी वगैरे मी स्वच्छ आधीच घासून घेतली होती. त्याच्यामध्ये पैसा, सुपारी, दुर्वा वगैरे टाकलेले आहेत. त्यानंतर बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढून घेतली आणि जे माझ्याकडे ज्वेलरी आहे ती पण मी घालून घेतली. तर ही 5 डहाळे आणलेले आहेत. तर यांना मी सांगितलं होतं सकाळी की घेऊन या म्हणून. काल मी मागच्या वेळी आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं, कारण नंतर आता गडबड होते सकाळची आवरायची, ह्यांना पण स्कूलला पाठवायचं असतं त्यामुळं. तर मी आणलेलं नव्हतं काल, तर सकाळी यांनी घेऊन आले. तर काल काय झालं, मला फुलं मिळालीच नाहीत. तर झेंडूची फुलं मला हवी होती, तर ते दुकान काल बंद होतं. आज सकाळी पण मी बघितलं बंदच होतं, त्यामुळे मला आज फुलंच मिळाली नाहीत. त्यामुळे ज्यावेळी हे पाणी आणायला गेले होते त्यावेळी तिथं फुलं होती थोडीशी, तर ते घेऊन आलेत. तर मला झेंडूची फुलं पाहिजे होती आणि हार बनवायचा होता मला, पण फुलं काय आज मिळालीच नाहीत. मागच्या वेळी आदल्या दिवशीच मी आणून ठेवले होते, पण यावेळी दुकान बंद होतं का माहिती नाही. तर सकाळी पण जाऊन बघितलं बंदच होतं, त्यामुळे आज मी ठरवलं तसं झालं नाही. तर ही थोडीशी फुलं मिळाली होती, ह्यांनी घेऊन आले होते झाडाची तोडून, तर तीच मी आता घालते. तर आधी मी विड्याच्या पानांवरती गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली. त्यानंतर धनलक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती आहे त्याची स्थापना करून घेतली अक्षदांच्या वरती. त्यानंतर फुलं घालून घेतली आणि वस्त्र घालून घेतलेलं आहे. तर मी आता सकाळची मांडणी करते, संध्याकाळी वाचन वगैरे करते. तर आधी मी समई लावून घेतलेली आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं असतं आधी, तर आधी मी सुरुवात दीप प्रज्वलनेच केली होती. त्यानंतर फळी ठेवली काही आणि रांगोळी काढून घेतली. तर छोटीशी रांगोळी काढलेली आहे, जास्त काही काढली नाही, कारण आज मला इतका वेळ नव्हता, आधीच वेळ झालेला होता. त्याचबरोबर मला खूप कामं माझी राहिलेली होती सकाळची, त्यामुळे पटपट मला आवरायचं होतं. मी सिंपल अशी रांगोळी काढली. तर त्यानंतर दूध, साखर, फुटाण डाळ, गूळ, खोबरं असं सगळं ठेवून घेतलं आणि मस्त अशी पूजा केलेली आहे. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर किचन पण मी क्लीन करून घेतलेलं आहे सगळं. तर आज अन्नपूर्णा जयंती आहे, तर मला त्याचीसुद्धा पूजा मांडायची होती. तर किचन ओट्यावरती थोडीशी कोपऱ्यात मी जागा रिकामी करून घेतली. तर इथे मी रॅक ठेवते, ते रॅक मी साईडला काढून ठेवलं आणि इथे पाट मांडून घेतला. तर इथे किचनमध्ये मी आज अन्नपूर्णा देवीची पूजा करणार आहे. तर अन्नपूर्णा जयंती दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असते
तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर विड्याच्या पानांवरती ही प्लेट ठेवलेली आहे तांदळाची. त्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून घ्यायची आणि आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं. त्यानंतर हातामध्ये तांदूळ घेऊन असं देवीच्या वरती आपल्याला तांदूळ सोडायचे आहेत. त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतले, फुलं घातली. तर प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असायलाच पाहिजे. जर तुमच्याकडे नसेल तर प्लीज घ्या, कारण प्रत्येक देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असायलाच पाहिजे. माझ्याकडे पण नव्हती, तर मी मागच्या वर्षी घेतलेली आहे. माझ्याकडे पण आधी नव्हती अन्नपूर्णा देवीची मूर्ती. तर इथे मी थोडीशी फळं ठेवलेली आहेत आणि दूध ठेवलेलं आहे. तर दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. साखर ठेवली आणि संध्याकाळी मी नैवेद्यासाठी खीर करणार आहे. तर मी संध्याकाळी नैवेद्य दाखवेल. तोपर्यंत आता फळांचा दुधाचा नैवेद्य मी दाखवलेला आहे. तर रांगोळी घातली पाटाच्या इथे आणि आपल्याला गॅसची पण पूजा करायची आहे. तर तिथे पण मी अन्नपूर्णा देवे नमः असं लिहून घेतलेलं आहे. तर हे शूट करता आलं नाही. मी कॅमेरा चालू करायचाच विसरले आणि ते शूट झालं नाही. तर मी आता गॅसची पण पूजा तिथे स्वस्तिक काढलेलं आहे हळदी कुंकवाने आणि अक्षता टाकायच्या, फुलं घालायची आणि नमस्कार करायचा. तर अशा पद्धतीने मस्त अशी पूजा झालेली आहे. सिंपल पूजा केलेली आहे. बघू शकता. ही पूजा तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारीसुद्धा असं किचनमध्ये करू शकता. पण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तर आवर्जून करायलाच पाहिजे. मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा असते ती अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते. तर त्या दिवशी ही पूजा करायची असते. तर आज त्याचबरोबर दत्त जयंती पण होती. साईडलाच आमच्या कॉलनीच्या साईडलाच तिथे महादेवाचं मंदिर आहे, शिवपार्वतीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडलाच दत्तगुरूंचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं. तर तिथे आज कार्यक्रम होता जयंतीचा. तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो. तर हे आहे शिवपार्वतीचं मंदिर. तिथं आधी दर्शन घेतलं मी जाऊन. तर साईडलाच मस्त असं डेकोरेशन केलं होतं, सजवलं होतं. तर संध्याकाळी 6 वाजता जन्मकाळ असतो, त्यावेळी कार्यक्रम असतो तिथे जयंतीचा. तर त्यावेळी काही यायला जमत नाही, त्यामुळे मग आधीच आम्ही दर्शन घेऊन गेलो दर्शन घेण्यासाठी. तर विहान, मी आणि हे तिघंही गेलो होतो. तर यांना संध्याकाळी ड्युटीवर जायचं होतं, त्यामुळे कसं की आधीच दर्शन घेऊन आलो. आणि त्यानंतर दत्तगुरूंच्या मंदिरमध्ये कार्यक्रम होता. तिथे काही संध्याकाळचं येता येत नाही, त्यामुळे मग आधीच दर्शन घेऊन आलो. आम्ही गेलो त्यावेळी इतकी काही गर्दी नव्हती, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. परत मंदिरातून आले आणि संध्याकाळी मला पूजा करायची होती, वाचायचं होतं, वाचन वगैरे करायचं होतं आणि नैवेद्य पण बनवायचा होता. तर आधी मी वाचन करून घेतलं, देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि वाचन केलं. त्यानंतर नैवेद्य बनवून मग नैवेद्य दाखवून आरती करायची होती.
तर आज मी नैवेद्यामध्ये शेवयांची खीर बनवणार होते. मागच्या गुरुवारी मी खीरच बनवली होती, पण तांदळाची बनवली होती. ती रेसिपी पण तुमच्याबरोबर मी शेअर केलेलीच आहे. तर इथे मी थोड्याशा शेवया घेतलेल्या आहेत. जास्त काही बनवणार नाही आहे मी, कारण का कोण खाणारच नाही. विहान आणि मी दोघेच आहे खायला. त्यामुळे म्हटलं की वेस्ट जातं, त्यामुळे मी अगदी थोडंसंच बनवणार आहे नैवेद्यापुरतं आणि उगाच वेस्ट जायला नको म्हणून. तर सगळ्या गोष्टी मी प्रमाणातच बनवत असते. जास्त काही बनवून ठेवत नाही. जितकं लागतं तेवढंच बनवते. वेस्टेज पण होत नाही आपलं. आणि मला टाकून द्यायला म्हणजे खूपच वाईट वाटतं, म्हणजे नको वाटतं ते टाकायला. आणि शक्यतो मी टाकत नाहीच. तर जे उरलेलं असतं ते सकाळी इथे एक बाई येते न्यायला शिळं वगैरे, तर तिला मी देते. टाकून देत नाही मी अन्न. तर इथे मी शेवया थोड्याशा घेतलेल्या आहेत, 1 वाटी छोटी, आणि ते तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत ब्राऊन रंग येईपर्यंत हलकं असं. तर याच्यामध्ये दूध घालते आहे मी. तर अर्धा लिटरच्या थोडंसं कमी मी दूध घेतलेलं आहे. तर 2 वाटी इतकं दूध घातलेलं आहे आणि थोडंसं वरून पाणी घातलेलं आहे. तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये. तर याला उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर स्वादासाठी मी वेलची पूड घातलेली आहे 2 चमचे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. तर हे असं शिजवून घ्यायचं आहे. तर याला उकळी आलेली आहे. तर आपल्याला एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर साखर टाकायची आहे. साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. तर एक 4-5 चमचे मी टाकलेली आहे साखर. जास्त गोड नको आहे मला. तर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं चांगलं. साखर विरघळली पाहिजे आणि जी आपण वेलची टाकली आहे त्याचा स्वाद चांगला आला पाहिजे. खूप छान होते ही खीर. नक्की ट्राय करा. आणि अगदी सिंपल आहे, पटकन होते. जास्त काही करायची गरज नाही इथे. तर मला आज म्हटलेलं की पुरणपोळ्या बनवायच्या, पण ते काही शक्य झालं नाही. खूपच कामं होती आणि त्यामुळे ते शक्यच झालं नाही. म्हटलं की आता आपण खीरच बनवूया, पटकन होतं. तर बाकीचा पण स्वयंपाक मला आवरायचा आहे. ते आता मी आवरून घेते. त्यानंतर आरती करणार आहे आणि मग नैवेद्य दाखवणार आणि मग उपवास सोडणार आहे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि ते तुम्ही पाहू शकाल. आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर खीर अशी तयार झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.